हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय, जय शिवराय. बोला. सर, बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कमेंट व फोन येत होते, की हा जो मागील तुम्ही अंदाज दिला, हं, हं. हा अंदाज फेल झालेला आहे. म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे, की बुवा आम्हाला समाधानकारक पाऊस झालेला नाही. हो, हो. हं. परंतु सर मागील काही अपडेट दिल्या होत्या तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून. एक 19 तारखेला अपडेट दिली होती. हं, हं. ते पूर्ण 100% खरी झालेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही 24 तारखेला सुद्धा दिली होती आणि एक 27 तारखेला सुद्धा दिली होती. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर 100% पाऊस 100% भागामध्ये झालेला होता. हं, हं, हं. परंतु तुम्ही जो 1 आणि 2 तारखेला जो अंदाज दिला, त्या भागामध्ये एकदम म्हणजे समाधानकारक पाऊस झालेला नाही. मात्र बुरबुर व नक्की. रिमझिम पाऊस झालेला आहे त्या भागामध्ये. हं, हं, हं. तर सर आता या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय अंदाज देणार आपल्या चॅनलच्या माध्यमातून? नक्कीच. बघा, ज्यावेळेस आपण 2-3 अंदाज दिलेत मागच्या आठवड्यापासून, की अपडेट्स दिलेले आहेत. पण तारीख एकच आपण सांगितली, की त्या तारखेच्या नंतर तारखा आपण त्या चेंज केलेल्या नाहीत. आणि हो. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे, ज्या भागामध्ये बुरबुर झाली किंवा पात्रावरून पाणी वगळलं किंवा वरचा पापुडा भिजला, याच्यावरती पिकं 4-8 दिवस दम धरू शकतात अशी कंडिशन झाली आहे. थोडाफार का होईना या भागांमध्ये दिलासा मिळालेला आहे. बरोबर आणि आहे. एकंदरीत सांगायचं म्हटलं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 100% गावांना पाऊस नाहीये. हां, हिंगोलीमध्ये 100% गावांना पाऊस नाहीये. वाशिममध्ये, नांदेडमध्ये 100% भागांना पाऊस नाहीये. हां. अशा कमेंट्स सुद्धा आल्यात. म्हणजे याचा अर्थ असा होतो, की महाराष्ट्रामध्ये कुठेच पाऊस नाही आणि जे काही पिकं आहेत ते सगळ्या भागांमध्ये दुबार पेरणीचं संकट आलंय. हां. म्हणजे यंदा महाराष्ट्रामध्ये जे काही पिकं वाचली असेल त्यांना 100% चांगला भाव मिळेल असा अंदाज दिसतोय. कारण की कमेंटच्या माध्यमातून समजतं, की कुठेच पाऊस झाला नाहीये. बरोबर आहे, मग बरोबर. मला एक म्हणायचंय, की ज्यांना पाऊस आता उदाहरणार्थ मला कळमनुरीमधनं कमेंट्स आल्या, की पाऊस चांगला झालाय. केज, धारूरमध्ये सुद्धा काही-काही ठिकाणच्या कमेंट आल्यात. शिरूर, अंतपाळमधनं कमेंट आल्या. नांदेडच्या सर्वच भागातला शेतकरी म्हणतो, की आमच्याकडे बरा पाऊस पडलेला आहे. हो. जालन्यामध्येही पेंडवळगी, वायना, कुंभार, पिंपळगाव वगैरे पट्ट्यात पडलेला आहे. काही-काही ठिकाणी अजूनही पाऊस चांगला झालेला आहे. त्यानंतर मंठा तालुक्यातही पाऊस झालेला आहे. मग हा पाऊस पडून सुद्धा कमेंट्स निगेटिव्ह का येतात हे समजत नाहीये. तर एक मात्र नक्की आहे, की पश्चिम महाराष्ट्राला जो दिलासा आपण दिला होता, तितका दिलासा तो मिळालेला नाहीये. काही भागांना तर शितोडा सुद्धा तो पडलेला नाहीये. पण एक मात्र नक्की आहे, की हे जे वातावरण आहे निव्वळ बखाडीमध्ये जमा नाहीये. हां. सातत्यानं ह्या पावसामध्ये, ह्या आठवड्यामध्ये सुद्धा सापका-शिपका हा 2 दिवसाला, 3 दिवसाला हे वातावरण हे कंटिन्यू आहे. निव्वळ बखाडी नाहीये. हां. आणि एक कंडिशन अशी आहे, की जे वारे आहेत, निव्वळ पावसाला अडथळे बनलेले आहेत. आता याच कालखंडातलं जर बघितलं, की ह्या 2 दिवस आपण जी काही कंडिशन उचलून धरली होती, 1 जुलै असेल, 30 जुलै जून असेल किंवा 2 जुलै असेल. हो. या टायमिंगला उलटं वातावरण जे आहे दुप्पट काय 4 पट मोठं बनलेलं आहे. पण हाय प्रेशर एवढं ताकदीनं त्या काळामध्ये वाढलंय, की गरमीची लेव्हल जी आहे ती पहिलीच डाऊन होती आणि त्यानंतर ती ह्युमिडिटी पुन्हा डाऊन झाली आहे. हां, हां. गुरुत्वीय शक्तीद्वारे जी ह्युमिडिटी ढगांपर्यंत पोहोचली जाते, ती पोहोचण्यात असमर्थ राहिले. त्यामुळे पाण्याचा थेंब ज्या अपेक्षेप्रमाणे आपल्याला पाहिजे होता, त्याप्रमाणे तो पडलेला नाहीये. त्यामुळे नुसतं दिवसभर जरी बुरबुर झाली, तरी कपडे ओलं होत नाही, अशी कंडिशन इथे स्पष्ट पाहायला मिळाली आहे. हो, बरोबर आता आहे. नवीन सुधारित अंदाज असा असेल, की मराठवाडा आणि विदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यांना काही ठिकाणी बरं आहे, तर काही ठिकाणी अधिक बरं आहे, तर काही ठिकाणी वापसा होऊन देत नाहीये. पण हे जे काही समथिंग आणि नॉर्मल पद्धतीने चाललेलं आहे, हे पण ह्या आठवड्यामध्ये अजूनही भरून निघेल. पश्चिम महाराष्ट्राची परिस्थिती जी आहे, जैसे थे वैसेच राहणार आहे. थोडाफार मात्र एवढं असेल, की 4 दिवसाला, 2 दिवसाला, या 6-7ला सुद्धा 8ला म्हणा, हे चालत राहणार आहे. वारे 9 तारखेपर्यंत मराठवाड्यातले रिव्हर्स येऊन जातील, कमी होतील. विदर्भातले पूर्णपणे 8 तारखेला कमी होतील. पश्चिम महाराष्ट्रातले वारे अधूनमधून जोर दाखवतील, पण 11च्या आणि 12च्या हिशोबाने हे नॉर्मल व्हायला सुरुवात होतील. हां. जी काही उत्तर महाराष्ट्र आहे, खान्देश परिसर असेल, नाशिकपासून पलीकडचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगरपासून उत्तरेकडील भाग असेल, जालन्याचा उत्तरेकडील, पूर्वेकडील जे काही भाग असतील, यांना मात्र 6-7 तारखेदरम्यान भाग बदलत सारखी कंडिशन, पण बऱ्याच ठिकाणी सटकारे बिचकारे जे आहेत, हे या 72 तासामध्ये म्हणजे या 3 दिवसामध्ये ॲक्टिव्हिटी पुन्हा तशीच वाढते आहे. नांदेड जिल्हा, हिंगोली, वाशिम पट्टा जो आहे, यवतमाळ पट्टा जो आहे, अकोला, अमरावती, गडचिरोली जो पट्टा आहे, यांना पावसाची कमतरता भासणार नाही. कारण की बंगालचा उपसागरात जो लो प्रेशर टिकून ठेवलेला आहे, हाय प्रेशरने जे काही पश्चिम महाराष्ट्राचं ढग आहे, यांच्याच भागापर्यंत जाईपर्यंत ते उतरायला समर्थ ठरत आहे. हां, हां. हं. मात्र सर आता सकाळपासून वाशिमच्या भागामध्ये म्हणजे वाशिममधून मी बोलत आहे, तर वाशिमच्या भागामध्ये सूर्यदर्शन झालेलं आहे सकाळपासून. हं, हं. तर सर आता इकडे बऱ्याचशा शेतकऱ्यांची सुद्धा पेरणी चालू आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी आधी पेरणी केली होती. परंतु आता काही अडथळ्यामुळे म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे त्यांची पेरणी निघाली नाही. म्हणजे आता पुढील पाऊस कसा राहणार त्यांचं म्हणणं होतं.
त्यांच्या भागामध्ये वापसा होणं आणि परत पाऊस पडणं हे तिथे होत राहणार आहे. मंगळुपीर असेल, तुमचा तिकडे धार वगैरे पट्टा जो असेल या पट्ट्यामध्ये ते होत राहणार आहे. हां, हां. त्यामुळे ह्या भागामध्ये काय आहे, जसं सांद मिळेल तसं आपलं काम करायचं आहे. आणि पावसाचं स्वरूप जे आहे ते जसं पहिलं होतं तसं राहणार आहे. कारण की हे पश्चिम महाराष्ट्राचं हाय प्रेशर जे आहे ते 5-6 दिवस तसंच तीव्रतेने राहणार आहे. त्यामुळे तिकडं ढग आणण्यासाठी किंवा ढगांना बरसण्यासाठी पोषक स्थिती जी आहे ती कायम राहणार आहे. हां, हां. आणि हं. सर तुम्ही सुरुवातीलाच रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं होतं, की हिंगोली जिल्हा म्हटलं आणि वाशिम जिल्हा या जिल्ह्यामध्ये पाऊस कमी झाला. परंतु सर मी एक वाशिममधून शेतकरी बोलत आहे आणि या हं. भागामध्ये एवढा पाऊस झाला, म्हणजे हं. खूपच पाऊस झाला. काही-काही शेतकऱ्यांची पेरणी सुद्धा निघालेली नाही. अतिवृष्टीसारखा पाऊस मला झालेला आहे. विश्वास नाही. जोपर्यंत शेतकरी तिथले कमेंट करत नाही, तोपर्यंत तिथं विश्वास नाहीये. ज्या भागामध्ये पाऊस पडूनही पाऊस नाही पडला म्हणला जातो, आपल्याला ते भाग कमेंटमध्ये किंवा आपल्या अंदाजामध्ये वगळायचे आहे ती धुंबडे. हां, 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 हां. हं. मात्र सर आता हे पुढील कंडिशन कशी राहणार? म्हणजे काही खंड वगैरे पडणार का? शक्यता आहे का जास्त करून? बऱ्याच माध्यमातून सांगितलं जातं की खंड आहे, खंड